मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी 27 लाख रुपयांचा घोटाळा केला आहे। त्यामुळे घोटाळेबाज सरपंच कराळे यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी आंबवणे ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश लक्ष्मण मेंगडे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुनील हुंडारे, ज्ञानेश्वर लोखरे, सौ कोमल फाटक, अक्षया दळवी आणि मेघा नेवासकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे। 2018 ते 2023 या काळात आंबवणे ग्रामपंचायतीसाठी 15% मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असलेल्या निधीमध्ये जवळपास 1,26,40,627 रुपये, 5% अपंग निधीमध्ये 20,57,137 रुपये आणि गावातील कॉन्क्रीट रोडमध्ये 5,46,82,582 रुपयांची तफावत उघडपणे दिसून येत आहे। त्यामुळे घोटाळेबाज सरपंच कराळे यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली आहे। परंतु 13 महिन्यांपासून सरपंच पदावर आरूढ असलेल्या घोटाळेबाज सरपंच मच्छिंद्र यांच्या पत्नी सीता मच्छिंद्र कराळे ह्या हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। उपसरपंच निलेश मेंगडे यांनी सांगितले की मच्छिंद्र कराळे यांनी 5 वर्षाच्या काळात 10 ते 12 कोटी रुपयांची कामे केली, त्यातून करोडो रुपयांची अफरातफर केल्याचा संशय आहे। वर्ष 2022 मध्ये 27 लाख रुपयांचा रोड कागदोपत्री बनवण्याचा दाखवला आहे, परंतु प्रत्यक्षात रोडच नाही। ही बाब नवीन सदस्यांच्या लक्षात आल्यावर संबंधित विभागाकडे अर्ज करून चौकशीची मागणी केली। शासनाने कमिटी नेमून चौकशीला अहवाल सादर केला, त्यामध्ये आम्ही मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे, परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने डेप्युटी सीईओ नवले साहेब यांच्याबद्दल मनात शंकेची पाल चुकचुकत आहे। त्याच्यावरती त्यांची चौकशी पण झाली, अहवाल पण आला जिल्हा परिषदला, पण तरी त्याचा निकाल देत नाही ते आलं। आणि ती 5 वर्षाची चौकशी देण्यासाठी त्यांनी समिती पण निवडली, पण ती समिती येत नाही गेली 5-6 महिने झाले तपास करायला। सर माझं म्हणणं एवढंच की तो आकाराला भोगायला आताच तुम्ही गप केलं तर बरं आहे, नाही हा पुढे मोठा भोगा होईल। मॅडम, सरपंच हा कोणत्या पक्षाचा नसतो, ऍक्च्युली तो आम्ही जरी सदस्य झालो तर आम्हाला पण असं हे नाहीये की पक्ष हे नाहीये, म्हणजे आम्ही आमचं स्वतंत्र करू शकतो, म्हणजे आम्ही काय असं पक्षात नाही जाऊ शकत की असं, म्हणजे हे पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत निवडणुका नाही लढत। त्यामुळे कोणत्या पक्षाचं हे आम्ही नाही सांगत, तो काय सगळीकडे जाईल, मी तुमचाच आहे वाचण्यासाठी म्हणणार। आता सर त्याच्या मागे जर हे सगळ्या हातांना जर पकडले ना तुम्ही, म्हणजे आता ते कॉन्ट्रॅक्टर वगैरे, तर ते त्यांची नावं सांगणार ना कोण वाचवत होतं। सर ऍक्च्युली हे काय झालं, गेल्या 5 वर्षामध्ये जे कारभार चालू होता ना, त्यामुळे त्यांनी असा फायदा घेतला, म्हणजे ती जर मी तुम्हाला सांगतो काही शासकीय हे असतील ते पण यावर बळी असू शकतात।